मित्रांनो, काल इंट्रोडक्शन म्हणून आपण घेतलं. खरं तर 10वीतनं पास होऊन 11वीत प्रवेश घेतल्यानंतरचा पहिला फिजिक्सचं खरं तर काल झालं. तुम्हाला जाणीव करून दिली करावं काय लागतं ते. काल परत आपण काय केलं, रे ऑप्टिक्स किंवा जॉमेट्रिकल ऑप्टिक्स म्हणजे काय, वेव्ह ऑप्टिक्स किंवा फिजिकल ऑप्टिक्स म्हणजे काय, पार्टिकल नेचर कसं असू शकतं, थोडक्यात म्हणजे ते इतकं कळलं असं मला नाही वाटत, पण ते बघितलं आपण, त्याची सुरुवात केली. त्याची गरज आत्ता का नाही, कारण आपण त्याचा अभ्यास हळूहळू करणारच आहे. आपण काय केलं, रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन, डबल रिफ्रॅक्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असं जर घेतलं तर त्या सगळ्याला एकामध्ये टाकून दिलं, त्याला म्हणलं रे ऑप्टिक्स. जर असणारा जो प्रकाश आहे त्याचं जर वेव्ह नेचर आपण ॲक्सेप्ट केलं आणि त्याच्या अनुषंगानं जर समजा आपण काय गोष्टी बघायच्या ठरवल्या, तर त्याच्यामध्ये मग इंटरफरन्स येईल, डिफ्रॅक्शन येईल, पोलरायझेशन येईल. आणि जर समजा आपण त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो लाईट आहे त्याचं जर पार्टिकल नेचर ॲक्सेप्ट केलं, तर मग फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, कॉम्प्टन्स इफेक्ट, इमिशन ऑफ द स्पेक्ट्रल लाईन नावाची संकल्पना, यातलं कुठलंही नाव तुमच्या डोक्यामध्ये नाही. म्हणजे नुसतं ऐकलं तुम्ही इंटरफरन्स म्हणजे काय असतं, पोलरायझेशन म्हणजे काय. आज आपण आता काय करूयात, लाईट सेक्शन मधले 2 टॉपिक नीटला आहेत, 11वीतला एक आणि 12वीतला एक. 11वीतला ऑप्टिक्स, 12वीतला वेव्ह ऑप्टिक्स. आणि अशा 2 टॉपिकचा इथं अभ्यास करत असताना आपण पहिल्यांदा काय करूयात, रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट म्हणजे काय ते बघूयात. म्हणजे आजच्या पिरियडला आपण त्याच्यावर जास्त बोलूयात. कारण मी काय करतोय, तुम्हाला नुसतं परीक्षार्थी नाही करणार आहे, मी तुम्हाला त्याच्यामधला बेस क्लिअर करून देणार आहे. असणारं सायन्स आपल्या डेली लाईफशी कनेक्ट करायचं आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्याच्या संकल्पना आहे त्या बघत जायचं आहे. त्यामुळे त्या असणाऱ्या रिफ्रॅक्शनच्या करस्पॉन्डिंगच्या टर्म्स आता मी आज तुम्हाला देतोय, त्या व्यवस्थित समजून घ्या. कळत जातील तुम्हाला, नाही कळल्या तर कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या टॉपिकला हळूहळू पुढे घेतोय. जबरदस्त हा टॉपिक आपल्याला समजला पाहिजे. हळूहळू शिकूयात की जेणेकरून तुम्हाला कळत जाईल. लगेच स्पीड घेणार नाही मी. आता मी काय करतोय, याच्यामधली जी संकल्पना आहे, जी आता तुम्हाला सांगितली ती जी संकल्पना आहे, त्याचे जरा डिटेल्स आपण बघूयात, त्याच्या करस्पॉन्डिंग असणाऱ्या टर्म्स आपण बघूयात. त्यामुळे पहिल्यांदा आपण बघूयात रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय. कारण प्रकाशामधल्या 2 महत्त्वाच्या प्रक्रिया आपल्याला सुरुवातीला बघायच्यात. एक रिफ्रॅक्शन, दुसरं रिफ्लेक्शन. बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी आपल्याला यातला फरकच नाही नक्की लक्षात येत. मराठीवाल्या मीडियमसाठी रिफ्रॅक्शनचा अर्थ प्रकाशाचं अपवर्तन, आणि जे कोण सेमी किंवा कॉन्व्हेंटमधनं शिकले त्यांच्यासाठी प्रकाशाच्या करस्पॉन्डिंग असणारं रिफ्रॅक्शन झालं. रिफ्लेक्शन मराठी मीडियमसाठी म्हणजे प्रकाशाचं परावर्तन झालं, आणि सेमी किंवा कॉन्व्हेंटसाठी झालं रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आपण पहिल्यांदा ती संकल्पना नीट बघूयात, त्याच्या करस्पॉन्डिंग असणाऱ्या सगळ्या टर्म्स बघत जाऊयात, मग त्याचे डिटेल्स आपण बघूयात. आणि सगळं बघत असताना मी काय करतो, फळ्यावर एक साधी अशी आकृती किंवा डायग्राम काढतो. कल्पना करूयात, या ठिकाणी हा एक XY दाखवलाय मी, ती बाउंड्री आहे. कसली बाउंड्री आहे, 2 मीडियाला वेगळं करणारी ती बाउंड्री आहे. 2 मीडिया म्हणजे 2 माध्यमं झाली. बाउंड्रीच्या वरचं जे माध्यम आहे ते विरल माध्यम झालं, त्याला आपण रेअर मीडियम या नावानं ओळखतो. आणि बाउंड्रीच्या खालचं जे माध्यम आहे ते म्हणजे घन माध्यम झालं, याला डेन्सर मीडियम या नावानं ओळखतात. हवा रेअर मीडियम आहे, पाणी हवेच्या तुलनेमध्ये डेन्सर आहे, काच पाण्याच्या तुलनेमध्ये डेन्सर आहे, हवेच्या तुलनेमध्ये डेन्सर आहे, हिरा
काचेपेक्षा पण तो डेन्सर झाला. त्यामुळं ॲक्च्युली आपण समजून घेऊयात की रेअर मीडियम म्हणजे काय आणि डेन्सर मीडियम म्हणजे काय. आता मग आज काय बघतोय आपण, याच्यावरच्या कुठल्या गोष्टी बघत जायच्यात. मी टायटल तर लिहिलंय रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, नाव तर सांगितलं प्रकाशाचं अपवर्तन. मग कल्पना करूयात ही या असणाऱ्या सरफेसला काढलेली ती एक नॉर्मल आहे, स्तंभिक आहे. यमेन नाव देऊयात, ह्याला ओ नाव देऊयात आणि याच्यावर एक प्रकाश किरण आपण या पद्धतीनं पाडूयात. समजा या असणाऱ्या प्रकाश किरणाला मी इथं नाव दिलं AO. यातल्या प्रत्येक असणाऱ्या प्रकाश किरणाची जी नावं आहेत ती नावं नीट लक्षात ठेवा, गरजेची आहेत आपल्याला. हा प्रकाश किरण या ठिकाणी परावर्तित पण होईल आणि तो जो प्रकाश किरण आहे तो त्या ठिकाणी अपवर्तित पण होईल. याला नाव देऊयात B, याला नाव देऊयात C. परत एकदा बघा, असताना या ठिकाणी तिथं असणारा तो जो प्रकाश आहे तो प्रकाश या ठिकाणी इथं असणाऱ्या या अपवर्तित पृष्ठभागावर पडणार आहे, ज्याला आपण रिफ्रॅक्टिंग सरफेस या नावानं ओळखतोय. म्हणजे कल्पना करा की वरच्या बाजूला हवा आहे आणि खालच्या बाजूला पाणी आहे आणि त्या असणाऱ्या पाण्यावर तिथं असणारा तो प्रकाश किरण आपण टाकतोय किंवा पडला आहे. मग काय होईल हा प्रकाश किरण या पद्धतीनं पडल्यानंतर. पाण्याचा विचार केला तर प्रकाशाचं परावर्तन पण होतं ना अपवर्तन पण होतं. काचेचा विचार केल्यावर पण तसं घडतं. असं जर घडत असेल तर या ठिकाणी प्रकाशाची एक वेगळी प्रक्रिया तयार झाली, एक वेगळा फिनॉमिना तयार झाला. याला म्हणतात सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. एकाच वेळेस घडणारं प्रकाशाचं परावर्तन आणि अपवर्तन. आता कशा यातल्या संकल्पना क्लिअर होत जातात, यातल्या असणाऱ्या प्रत्येकाला आपण नावं देऊयात. तशी ती नावं इथं दिली जात असताना XY तर मी आत्ता तुम्हाला सांगितलं होतं ही एक बाउंड्री आहे की जी खरं तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या मीडियाला सेपरेट करते. सेपरेटिंग मीडिया, दोन मीडिया आहेत त्या. त्याच्यानंतर आपण विचार करूया त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या यमेनचा ही काढलेली स्तंभिक आहे, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात नॉर्मल. मराठीवाल्या मीडियमच्या मुलांनी हळूहळू इंग्लिशकडे वळत जायचं आहे. मी दोन्हीचा उल्लेख मुद्दामून करतोय की जेणेकरून तुम्हाला ते कळत जावं. त्यामुळे इथं XY म्हणजे दोन माध्यमाला वेगळी करणारी बाउंड्री झाली. यमेनचा विचार केला तर ती त्या ठिकाणी नॉर्मल झाली. परत आपण AOचा विचार करूयात. हा त्या असणाऱ्या पाण्यावर पडणारा प्रकाश किरण आहे, त्याला आपण नाव इथं देऊन टाकूयात इन्सिडंट रे. पडणारा प्रकाश किरण. आत्ताच तुम्हाला सांगितलं हा इकडं परावर्तित झाला, इकडं अपवर्तित झाला. OBचा विचार केला तर तो त्या ठिकाणी तिथं असणारा रिफ्लेक्टिंग रे झाला, म्हणजे परावर्तित प्रकाश किरण झाला. मी जर समजा OCचा विचार केला तर तो त्या ठिकाणी रिफ्रॅक्टिंग रे झाला, तो अपवर्तित प्रकाश किरण झाला. मी परत काय करतो, याला अजून थोड्याशा वेगवेगळ्या नावानं इथं रिप्रेझेंट करतो. याला नाव देऊन टाकतो I, याला नाव देऊन टाकतो R, याला नाव देऊन टाकतो R'. झालंय कसं बघा, हा प्रकाश किरण या माध्यमातून या माध्यमात गेला. जर समजा तो प्रकाश किरण या माध्यमातून या माध्यमात गेला, खरं तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो प्रकाश किरण आहे त्यानं असं जायला पाहिजे होतं, तसं नाही गेला. त्याचं वर्तन काय ठीक नाही, तो अपवर्तित झाला, त्यानं मार्गच बदलला. तो असा न जाता तो असा मार्ग बदलून गेला.
आणि असा एखादा प्रकाश किरण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असताना जर समजा मार्ग बदलायला लागला, तो अपवर्तित झाला, तो वेगळ्याच मार्गाने गेल्यासारखा झाला, त्याचं वर्तन ठीक नाही झालं, असं जर झालं तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो एक फिनॉमेना झाला ज्याचं नाव आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. मग आपण काय करूयात, ह्याचं एक वाक्य तयार करूयात. मी तयार केलेलं जे वाक्य आहे ते वाक्य नीट ऐका. ऐकल्यानंतर ते जे वाक्य आहे ते वाक्य तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. तुमच्या नोट्स तयार होतील. स्वतःच्या नोट्स तयार करणं फार गरजेचं असतं. कळतं ना आपल्याला आपण काय शिकलो ते. व्हिडिओ आहेत, बघता येतात, अनेक वेळा बघू शकता तुम्ही, अडचण नाही जाय ना. यूट्यूबला येतं ते, यूट्यूबला स्लो स्पीडनं बघता येतं. हळूहळू तुम्हाला ते नीट डोक्यामध्ये बसू शकतं. एकदा नाही कळलं तर दोनदा बघायचं, दोनदा नाही कळलं तर तीनदा बघायचं, कळणारच, कळायलाच पाहिजे. त्यामुळं आपण पहिल्यांदा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय त्याची व्याख्या बघूयात. त्याच्यावरनं व्याख्या तयार करूयात म्हणजे जादाचं क्लिअर होईल. कसं वाक्य तयार होतं बघा. वेन रे ऑफ लाईट एंटर्स ऑब्लिकली फ्रॉम, याच्यामध्ये 10वीला पण हे वाक्य बघितलंय पण ते असं नव्हतं खरं तर. तिथं तुमचं वाक्य तुम्ही असं पाठ केलंय, वेन रे ऑफ लाईट ट्रान्सफर्स फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम, इट चेंजेस इट्स डायरेक्शन, दिस फिनॉमेना इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. एखादा प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असताना जर समजा तो प्रकाश किरण आपली दिशा बदलत असेल तर दिशा बदलण्याची जी प्रक्रिया आहे त्याला प्रकाशाचं अपवर्तन म्हणतात. असं आपण पाठ केलंय. माझं स्वतःचं प्रांजळ मत आहे ते चुकीचं आहे. कारण मी जर प्रकाश किरण या ठिकाणी इथून जर असा पाठवला तर तो असाच जातो, तो मार्ग नाही बदलत. मग त्याचं अपवर्तन झालं नाही का? झालं की. एखाद्या प्रकाश किरणाला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या थ्रू नॉर्मल जर इन्सिडन्स दिला तर त्याचं विचलन होत नाही, त्याचं डेव्हिएशन होत नाही. ज्या मार्गानं आला त्याच मार्गानं जातो. वेग बदलतो पण मार्ग नाही बदलत. त्यामुळे ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा विचार करतोय, त्याच्या व्याख्येचा विचार करतोय, ते माझं वाक्य असं असणार आहे. When ray of light enters obliquely from one transparent medium to another transparent medium, एखादा प्रकाश किरण तिरकसपणे पडत असताना तो एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जर जात असेल, when ray of light enters obliquely from one transparent medium to another transparent medium, it changes its direction. This phenomena is called as refraction of light. अतिशय महत्त्वाचं असणारं वाक्य आहे. एखादा प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जात असताना, तिरकसपणे पडत असताना जर समजा तो प्रकाश किरण आपली दिशा बदलून जात असेल तर दिशा बदलण्याची जी प्रक्रिया आहे त्याला म्हणतात प्रकाशाचं अपवर्तन. When ray of light enters obliquely from one transparent medium to another transparent medium, it changes its direction. This phenomena is called as refraction of light. याच्यामध्ये नक्की लक्षात ठेवा, हा माझा इन्सिडंट रे आहे, हा माझा रिफ्लेक्टेड रे आहे, हा माझा रिफ्रॅक्टेड रे आहे. आणि आता आपल्याला याच्यामधल्या मुख्य संकल्पनेचा आधार घ्यायचा आहे, मुख्य डेफिनेशन्स बघत जायचं आहे. आणि तशा त्या डेफिनेशन इथं बघितल्या जात असताना मी या असणाऱ्या डेफिनेशनला परत थोडंसं जादा डेप्थवर आपण घेऊन जाऊयात म्हणजे जादाचं कळतं आपल्याला. कारण आपल्याला इथं विचार केला जात असताना रिफ्रॅक्शनचा विचार करायचा आहे, त्याचा असणारा आपल्या जीवनाशी संबंध कुठं कुठं येतो ते नक्की बघावं लागेल. उदाहरण द्यायचं झालं तर समजा एक आपण रेषा ओढली
त्याच्यावर पेपरवेट ठेवला आहे, रेषा वर आल्यासारखी दिसली, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. जर समजा आपण त्या ठिकाणी नवीन चष्मा जर वापरायला सुरुवात केली तर सुरुवातीला पायरीवर पाय टाकताना पायरी थोडीशी वर असल्यासारखी भासणं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आणि अशा अनेक संकल्पनेचा विचार आपल्याला करावा लागतो. कारण आपल्याला माहिती असतं सूर्य सकाळी उगवताना आणि संध्याकाळी मावळताना, ज्याला सनसेट आणि सनराईज, सूर्योदय आणि सूर्यास्त, असं लगेच दिवा लावल्यावर जसा प्रकाश येतो तसा प्रकाश नाही येत. हळूहळू उजाडत जातं आणि हळूहळू अंधारत जातं. सूर्य मावळतीला गेल्यानंतर त्या ठिकाणी तिथं असणारा तो प्रकाश बराच काळ असणाऱ्या पृथ्वीच्या सरफेसवर तसंच राहणं, रिफ्रॅक्शन. पाण्यामध्ये काठी बुडवले, वाकडी दिसायला लागली, रिफ्रॅक्शन. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या रिफ्रॅक्शनचा नक्की या ठिकाणी उल्लेख करता येतो, करावा लागतो. आणि तसा तो उल्लेख इथं केला जात असताना याच्यामध्ये काही डेफिनेशन्स आहेत आणि त्या डेफिनेशन्स आपल्याला लक्षात ठेवायच्यात, नुसत्या लक्षात नाही ठेवायच्या तर त्या पाठ करायच्यात. अशा कुठल्या डेफिनेशन्स आहेत? त्यातली पहिली जी डेफिनेशन आहे त्याला आपण या ठिकाणी नाव देऊयात अँगल ऑफ इन्सिडन्स. याला सिम्बॉल वापरतात स्मॉल आय. इन्सिडंट वेगळं आणि इन्सिडन्स वेगळं. मुळात मी आत्ताच तुम्हाला सांगितलं या ठिकाणी इथं असणारे ही नॉर्मल झाले. हा माझा पडणारा प्रकाश किरण आहे. पडणाऱ्या प्रकाश किरणानं नॉर्मलशी जो कोन केलेला असतो त्याला अँगल ऑफ इन्सिडन्स या नावानं ओळखतात. एवढं नक्की लक्षात ठेवा. वाक्य म्हणजे व्याख्याच झाली ना, सोपं वाक्य झालं ते. अँगल बिटवीन इन्सिडंट रे अँड नॉर्मल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ इन्सिडन्स. पडणारा प्रकाश किरण आणि स्तंभिका याच्यामधला जो कोन आहे त्याला अँगल ऑफ इन्सिडन्स या नावानं ओळखतात. याच्यावरनं आपल्याला अजून काय डेफिनेशन नक्की करता येतील आणि तशा त्या डेफिनेशन इथं केल्या जात असताना फिगरचाच आधार घेऊन आपण अजून एक वाक्य तयार करूयात. ते जे वाक्य आहे ते म्हणजे अँगल ऑफ रिफ्लेक्शन. कसं करतात ते वाक्य, काय आहे ती व्याख्या? अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल. दिसतंय की फळ्यावर, आपण सांगू शकतो ना, याला हुशार असावं लागत नाही. तुम्ही 100% घरामध्ये जर ते वाचत राहिला तर तुम्हाला ते कळत राहील. मुळात ही स्तंभिका आहे आणि हा माझा परावर्तित प्रकाश किरण आहे. ह्या दोघांमधला जो कोन आहे, दोघांमधला जो अँगल आहे त्याला ज्या कुठल्या नावानं ओळखतात ते जे नाव आहे ते म्हणजे अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आता कसं झालं, त्या ठिकाणी आपण तिसरं वाक्य तयार करताना आता खरं तर माझी गरजच तुम्हाला लागणार नाही, कारण आता कळलं ना आपल्याला सिम्बॉल फक्त R' आहे आणि त्याचं नाव आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. हा माझा अपवर्तित प्रकाश किरण आहे आणि R' माझा अपवर्तित कोन, याला आपाती कोन म्हणतात. म्हणजे मला जर समजा आत्ता 11वीची जर परीक्षा झाली भविष्यात, युनिट टेस्ट तर व्हायला पाहिजे होती, ती झालेलीच नाही. कुठल्या परीक्षा कधी घ्यायचं काय माहिती नाही. सप्टेंबरमध्ये सुरू होईल म्हणतात पण गॅरंटी नाही त्याची. त्यामुळे परीक्षा हा वेगळा भाग झाला, पण मला ते कळत गेलं पाहिजे कारण मी घरात बसून आहे कितीतरी महिने झालं. उलट तुम्ही इतकं फ्रेश पाहिजेल आहे, पटापटा पटापटा वाचायला सुरुवात केली पाहिजे आहे. पुस्तकं जर तुम्ही घेतलेली असणारच आहेत किंवा घ्याल. हा अँगल झाला R', त्याचं नाव झालं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. त्याच्यावरनं एक वाक्य तयार झालं अँगल बिटवीन रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल. ही माझी स्तंभिका आहे, हा माझा अपवर्तित प्रकाश किरण आहे, याच्यामधला जो कोन आहे त्याला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन या नावानं ओळखतात.
सिम्बॉल आर असेल नाही तर आर डॅश असेल, वर आपण आर वापरला होता म्हणून याला आर डॅश केलं. आता हे सगळं 3 केलं असताना मला ज्याचा उल्लेख मी सतत करतोय ती म्हणजे नॉर्मल एम एन किंवा एन एन. कुणाला म्हणायचं स्तंभिका? ए परपेंडिक्युलर ड्रॉन टू द रिफ्लेक्टिंग और रिफ्रॅक्टिंग सरफेस इज कॉल्ड ॲज नॉर्मल. एखाद्या परावर्तित किंवा अपवर्तित पृष्ठभागाला काढलेली परपेंडिक्युलर तीच नॉर्मल झाली. 90 डिग्रीचा कोन करून जर रेषा आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या परावर्तित किंवा अपवर्तित पृष्ठभागाला काढली तर त्याला नॉर्मल म्हणतात. हे नक्की लक्षात ठेवा. आणि असं इथं बघितलं जात असताना याच्यामध्ये अजून एकाचा विचार करावा लागेल आणि तो जो विचार आहे तो म्हणजे ग्लान्सिंग अँगल, ज्याला सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आपण फाय करूयात. आणि याच्यामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं. इकडच्या बाजूला मी आता फाय लिहितो. पडणारा प्रकाश किरण आहे, हा अपवर्तित किंवा परावर्तित पृष्ठभाग आहे आणि मला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या परावर्तित किंवा अपवर्तित पृष्ठभागाच्या स्वरूपात पडणाऱ्या प्रकाश किरणाचा जर कोन मला मोजायचा झाला तर त्याला ग्लान्सिंग अँगल या नावाने ओळखतात. परत एक सोपं वाक्य तयार झालं, पण हे लक्षात ठेवावं लागेल, गणितात वापरावं लागतं. कारण मुळात इथं काय झालं, हा फाय माझा ग्लान्सिंग अँगल झाला. कुणाकुणामधला कोन झाला तो अँगल बिटवीन इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टिंग और रिफ्रॅक्टिंग सरफेस. पडणारा प्रकाश किरण आणि परावर्तित किंवा अपवर्तित पृष्ठभाग याच्यामधला जो कोन आहे त्याला ग्लान्सिंग अँगल या नावाने ओळखतात. एवढं नक्की लक्षात ठेवा. म्हणजे आपण काय केलं बघा, या पद्धतीनं ज्या कुठल्या टर्मशी आपल्याला गरज लागते ती नक्की तिथं लक्षात ठेवावं लागेल. परत बघा आपण कसं बघत गेलो ते बघा. पहिल्यांदा ही फिगर सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण या फिगरवरनं आपण बऱ्याच गोष्टी बघत चाललोय. पहिल्या भागात आपल्याला रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन त्याच्यावरनं पुढं पुढं सरकत जायचं आहे. त्यामुळं आपण पहिल्यांदा विचार केला अँगल ऑफ इन्सिडन्सचा. इन्सिडंट रे आणि नॉर्मल हा दोन खरं तर याच्यामधला कोन आहे. त्यामुळे आपलं वाक्य असं झालं, अँगल बिटवीन इन्सिडंट रे अँड नॉर्मल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ इन्सिडन्स. अँगल बिटवीन रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ रिफ्लेक्शन. रिफ्लेक्टिंग रिफ्लेक्टेड रिफ्रॅक्शन यातला फरक नक्की लक्षात ठेवा. इन्सिडन्स इन्सिडंट रिफ्लेक्टेड ह्या पद्धतीनं ते वाक्य येत जातात. आपण नवीन असतो ना, त्यामुळे आपल्याला जरा थोडंसं ते वेगळं वेगळं वाटायला सुरुवात होते. म्हणजे मला नॉर्मलचा विचार करायचा झाला तर मला विचार करावा लागतो सरफेस आणि या रेषेचा. A perpendicular drawn to the reflecting or refracting surface is called as normal. नक्की लक्षात ठेवा. आणि मला ग्लान्सिंग अँगलचा विचार करायचा झाला तर मग मात्र त्या ठिकाणी 100% लक्षात ठेवा, अँगल बिटवीन इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टिंग ऑर रिफ्रॅक्टिंग कसलाही पृष्ठभाग असू द्या, इकडच्या बाजूने जर कोन तुम्ही त्या ठिकाणी मोजला तर त्याला ग्लान्सिंग अँगल या नावाने ओळखतात. आणि याच्यामध्ये परत एक तुम्हाला माहिती असतं, जिथं प्रकाशाचं परावर्तन आहे त्या ठिकाणी एक रिलेशन असतं, ते म्हणजे आय आणि आर हे दोघं सारखे असतात. हे तात्पुरतं लक्षात ठेवा. अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन दोघे सारखे असतात. कुठं प्रकाशाचं परावर्तन असतं तिथं, अपवर्तनाचं नाही. समजा तुम्हाला ग्लान्सिंग अँगल 30 दिलाय, 30 डिग्री दिलाय आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन विचारलाय, अँगल ऑफ रिफ्लेक्शन विचारलंय. ग्लान्सिंग अँगल 30 डिग्री आणि करस्पॉन्डिंग अँगल ऑफ रिफ्लेक्शनची किंमत विचारली. लगी डोक्यात आलं पाहिजे, अरे इथं 30 दिलंय, हा 90 आहे, 30 90 मधनं वजा करावं लागेल, 60 होईल.
हे दोघं सारखे असतात, त्यामुळे त्याचं उत्तर 60 असेल. असणारं जे 60 आहे त्याला आपल्याला त्या ठिकाणी गोल करावं लागेल किंवा क्लिक करावं लागेल. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या सगळ्या टर्म्स माहिती असणं फार गरजेचं आहे. बरं, सगळं एवढ्यावर भागतं अशातलाही भाग नाही. मला या टर्म्स तर माहिती असल्याशिवाय हा टॉपिक मला पुढंच घेऊन जाता येत नाही, कारण हे महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्या कॉन्सेप्टला माहिती असलं तर मला, कुणी 10वीला झाला असेल वगैरे तो वेगळा भाग झाला, पण इतकं क्लिअर ते 10वीला नाही कळत. वयाच्या मानानं थोडीशी कॉम्प्लिकेशन नक्की येतात किंवा काही जणांचं अंडरस्टँडिंग थोडं कमी असतं, पण आता ते क्लिअर झालं आपल्याला. याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, डेव्हिएशन नावाचं एक फॉर्म्युला तयार होतो इथं. डेव्हिएशन म्हणजे काय? विचलन. मला अँगल ऑफ डेव्हिएशनचं उत्तर याच्यावरनं काढता येतं. कसं काढता येतं बघा. मी जर कल्पना केली हा प्रकाश किरण असा आला होता, तो असा जायला पाहिजे होता, तसा तो न जाता तो असा गेला. मुळात R' हा आपला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे. मी जर असं बोटाने इथं दाखवलं तर तुम्ही नक्की म्हणणार की सर ते दोन विरुद्ध कोन आहेत, अपोजिट अँगल्स आहेत, ते सारखे असतात. हे जर दोन अपोजिट असतील, त्यानं जायला पाहिजे होतं असं, तो गेला असा, आणि मला उत्तर तर अँगल ऑफ डेव्हिएशनचं काढायचं आहे किंवा मला फॉर्म्युला करायचा आहे. इथं लक्षात ठेवा, मी सिम्बॉल एक वेगळाच वापरतोय. तुम्ही कधी वापरला असल नसल, याला डेल्टा म्हणतात. आणि डेल्टाचा विचार जर इथं केला तर नक्की लक्षात ठेवा, हा आय आहे, हा सगळा आय झाला, हा R' झाला, म्हणजे डेल्टाचा फॉर्म्युला झाला I मायनस R'. खरा अभ्यास तुमचा सुरू झाला इथं. मला जर अँगल ऑफ डेव्हिएशनचं उत्तर विचारलं तर मला या पद्धतीनं या फॉर्म्युल्याचा वापर करून ते उत्तर काढता येतं, ते काढावं लागतं. बरे, सगळं इथं या पद्धतीनं बघितलं जात असताना ह्याच्यामध्ये अजून पण काय संकल्पना आहेत. साधी गोष्ट आहे. वेन रे ऑफ लाईट एंटर्स फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम, इट बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. तो स्तंभिकेकडे झुकतो. वाचलंय ना आपण कधीतरी, ते नक्की लक्षात ठेवावं लागेल. याचा अर्थ असा झाला, जर तो रेअरमधनं डेन्सरमध्ये जात असेल तर आय आणि R' विचार केला, आय मोठा होईल, R' लहान होईल. हे जर उलटं झालं, तो जर डेन्सरमधनं रेअरमध्ये गेला तर आता मात्र तो जो अँगल आहे तो पलीकडचा मोठा होईल, अलीकडचा लहान होईल. वेन रे ऑफ लाईट एंटर्स फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम, इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. एखादा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात जात असताना तो स्तंभिकेकडे झुकतो, आणि जर तो घन माध्यमातून विरल माध्यमात जात असेल तर तो स्तंभिकेपासून दूर जातो. हे लक्षात राहायला पाहिजे. आपल्याला लक्षात राहायला पाहिजे म्हणण्यापेक्षा ते माहितीच पाहिजे. आणि असं करता करता परीक्षार्थी जरा व्हावं लागतं. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी विचार करावा लागतो अजून एका कॉन्सेप्टचा, आणि तो जो कॉन्सेप्ट आहे तो म्हणजे लॉज ऑफ रिफ्रॅक्शनचा. अपवर्तनाचे काय नियम आहेत, आणि तसे ते नियम आपल्याला इथं लक्षात ठेवावे लागतात. कसे नियम येतात इथं बघा. हा माझा इन्सिडंट रे आहे, हा माझा रिफ्रॅक्टेड रे आहे, ही माझी नॉर्मल आहे, एकाच प्रतलामध्ये असतात. याचा अर्थ असा झाला, यातला पहिला नियम जर सांगायचा झाला तर त्या ठिकाणी ते पहिलं वाक्य माझं असं असेल, इन्सिडंट रे, रिफ्रॅक्टेड रे and normal at the point of incidence lies in the same plane. Incident ray, refracted ray and normal at the point of incidence lies in the same plane. आणि यातलं दुसरं एक वाक्य आहे, आणि ते जे वाक्य आहे ते म्हणजे incident ray and reflected ray are opposite sides of the normal. दिसतंय की आपल्याला हा प्रकाश किरण इकडे येणारच नाही, तो इकडेच जाईल. म्हणजे पडणारा प्रकाश किरण आणि अपवर्तित प्रकाश किरण स्तंभिकेचा विचार केला तर दोन्ही विरुद्ध बाजूला असतात. हे यातलं दुसरं वाक्य झालं. आपण तिसरं वाक्य आज बघणारच नाही. आपण आज एवढंच बघायचं आहे, कारण याच्यामध्ये वेगवेगळ्या कॉन्सेप्टला घेऊन आपण त्या ठिकाणी बघतोय.
त्यामुळे अशा प्रकारची जी स्टेटमेंट्स आहेत, जी वाक्य आहेत, ती वाक्य आपल्याला पाठ करावं लागतील. त्यामुळे परत 2 वाक्य नीट लक्षात ठेवायची. इन्सिडंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल ॲट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स लाईज इन द सेम प्लेन. आणि दुसरं वाक्य आहे, इन्सिडंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे आर अपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल. ह्याच्यात काय नियम येतील, ह्याच्यामध्ये काय कॉन्सेप्ट येतील, त्या प्रत्येक कॉन्सेप्टला आपल्याला बघत जायचं आहे. आज या असणाऱ्या लेक्चरला आपण इथंच थांबतोय. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण याच्यानंतर पुढचा भाग बघतोय. नमस्कार.